बरं झालं तुम्ही आलात। समध्या गाई दणदणीत बरे आहेत, आताच पाणी दिलं आहे। तुम्ही काय बी काळजी करू नका। बाळू, तू काम चांगलाच करतोस, पण एक सांगायचं होतं। सांगा की, पर तुमच्याकडे बघून काहीतरी बिनसलं आहे असं वाटतंय। तसं नाही बाळू, पण तुला कसं सांगायचं हेच कळत नाहीये मला। मला काय वाटतंय याचा तुम्ही विचार करू नका, सांगून टाका। बाळू, तू या घरात राहू नको, थोडे दिवस शेतावर कामाला जा। म्हणजे मला इथनं काढून टाकताय? तसं नाही बाळू, तुझं आणि मोठ्या मालकीणबाईंचं पटत नाही की नाही, म्हणून मी आणि शेटजींनी असं ठरवलंय की थोडे दिवस तू शेतावर कामाला जा आणि थोडे दिवसांनी मग परत ये। आताच तर समध्यांची ओळख झाली होती आणि मला वाटलं का म्या काम केलेलं तुम्हाला आवडत असेल। तू काम चांगलाच करतोस, पण तुझ्यामुळं घरात तंटा नको। बाबी असाच म्हणायचा का तुझ्यामुळं तंटा न ग गावात। बाळू, तू वाईट वाटून घेऊ नको हा। उद्या तुला आम्ही पुन्हा घरी परत घेऊन येऊ। त्याचं कोणी सांगितलं आहे? तसं नाही बाळू, मी उद्या तुला घरी नक्की घेऊन येईन आणि तुझ्यासाठी जेवण पण पाठवेन। म्हणजे आताच बांधा बांध करा घ्यायची म्हणा की। ते पांडुरंग पण मला एका ठिकाणी नाही ठेवत, नुसतं इकडून तिकडं आणि तिकडून इकडं करत असतो या। कपिला, तांबडी, चालो गम्या, काळजी घ्या। पर तू काय बी म्हण काय, माझ्या सासूच्या हाताला लई चव हाय बघ, मला कुठं ठाव आहे। मग बघ की ह्या दिवाळी खाऊन खाऊन पोट फुटायची बारी येते बघ। अरे मूर्ध्या, कधीतरी खाण्याच्या पलीकडं बी विचार करायला शिक। विचार काय करायचा? या बाळाला सांगणार आहे दिवाळीला बाळूला घरी घेऊन ये म्हणून। बाळूला तर आणूच, पर तुम्हाला समद्यासनी नवी कापड बी घेऊया। समद्यासनी इतकं पैसे येतील कुठून? बाळानं तर तुझं समद दागिनं गहाण ठेवलं आहे, ते काय नाही, आपण जे आहे त्यात करूया दिवाळी। या येळेला जोरदार दिवाळी होऊन जाऊन दे, म्हणजे बघा हा तुझ्यासाठी सोन्याची अंगठी, गळ्यामध्ये सोन्याची साखळी, हा हा आणि नवीन कपडा लत्ता, होय, आणि माझ्यासाठी नवीन लुगड चोळी। हा हे बघ, हे घेतल्या बिगर तू तुझा रुसवा सोडायचाच नाही। वय 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 आमच्याकडनं व्हील तितकं चांगला मानपान करू आम्ही तुझ्या माणसाने। कुणाच्या मनात काय बी राहायला न ग आय। अगं काय काय करशील तू समजांसाठी, पण मला दिसत आहे बघ तुझं समद लक्ष बाळूकडे लागलं आहे। जावय बापू, जावय बापू, तुला भूक लागली नाही? पेटवलं पाहिजे। अय्य पेटव पेटव, नाहीतरी तुला दुसरे जमते काय रे पोपटा? एक दिवस तुलाच देतो बघ पेटव। नमस्कार जावई बापू, नमस्कार। राम राम। कसा आहेसा? आता काय सांगायचं तुम्हाला, मान सांगाव जगाला आणि अपमान सांगाव स्वतःला। अय्य जावई बापू, हो काय झाले? आमच्या गावात येऊन तुम्ही सुखी नाही बघून वाईट वाटले हो। अहो कोळसा किती बी उगाला तरी तो काळाच। बा, तुम्हाला होता ना वा गोडी शेव आणायला जायचं आहे, मग चल की। अरे सत्यवा, तुला गोडी शेव खायची? बाळूला बी आवडायची ना गोडी शेव? बाळू मामासनी भी? हा हा हा, तुझा मामा आहे नाही का, त्यासनीच भेटून आलो आता। काय सांगता तुम्ही त्या बायाला भेटून आलात? हा, विश्वास नसन वाटत तर पंचसनी विचारा,
ते बी होते माझ्या संग. मी होतो त्यांच्या संग. तुम्ही खरंच भेटला बाळूमासनी? हं. कसा आहे तो बाळ्या? आता काय सांगू तुम्हाला, लई वाईट वाटलं बघा. काय झालं? सांगवत नाही मला. पंच तुम्ही तरी सांगा. हो जावई बापू, कसं सांगायचं हो. काही झालं, बाळू कसाही वागला तरी तो आपलाच की. पण चंदूलाल शेठजीच्या घरी बघून वाईट वाटले बघा. वाईट वाटलं म्हणजे? पंचाचं काम होतं म्हणून गेलो चंदूलाल शेटकडं. आणि तिथं बघतो तो काय अरे सांग की लवकर. लय राबून घेतात बघा त्या बाळूला. मी बघितलं तर माझ्या डोळ्यातून पाणी आलं माझ्या. रया गेली हो त्याची. पण मायप्पा तर सांगत होता बाळाचं समज व्यवस्थित आहे. हो जावई बापू, जे बघितलं ते सांगितलं, पण जे काही झालं ते खूप वाईट. ए पोपटा, हं. जायचंय का घरी? तुला नाही घरदार, पण माझ्या घरचे वाट बघत असतील. राम 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 राम. राम राम. बा ह्या आजीला ठाव नसेल ना व? ठाव नसेल तर नग सांगूस. मला न ग गोडी शेव. अगं तुला नग, पण मला भूक लागली आहे आणि तोंडाला पाणी सुटलं आहे. चल चल. बरं बाळू, काय काय काम करायचं आहे? आता तुला समज करायचं आहे. म्हणजे तू काम करणार नाहीस व्हय? सालभर तरी हाय इथं तू, कुठं नाही जात. आता कसं सांगू तुला? अगं शेतावर धाडतात मला. खरं सांगतोय का थट्टा करतोयस माझी? हे काय गाठोड बांधतो आहे. मला वाटलंच आज काहीतरी होणार आहे म्हणून. मी ऐकलं का बाळूला वाड्यातून शेतावर धाडताय म्हणे. तेच ऐकलं म्या. अरे तरी तुला मी सांगत होतो का मोठ्या मालकीन बाईशी हातबीने वाघ म्हणून, पण ऐकलं नाही माझं. कुणा कुणाचं आणि काय काय ऐकायचं? बर तुला ठाव आहे ना व? शेतावर कोण कोण असतंय ते? आ शेतावर कोण नाचतं या? नाचतया नाही असतया. असं वय शेतावर? शेतावर नाही, ह्याला आमराईत ठेवणार आहे. अगं बया, काय म्हणतोयस तू? का काय आहे आमराई? अरे लय चोर आहेत तिकडं. अरे गेल्या येळेला आपलाच एक गडी होता राखण करायला, चोरट्याने लय हाणला तिकडं त्याला. गंगप्पा, कसं रे जमायचं बाळूला हे का? म्या बोलतो शेटजींशी का बाळू बरोबर मला बी धाडा म्हणून. अरे पण दिवाळी तर आधी होऊ दे. दिवाळीला इथं ना ग का? म्हणजे माझी दिवाळी हित होणार आहे का आमराई? हे ठरायचं का अजून? कसला विचार करतायसा? काय नाही. तुम्ही मनातलं काय बोलत नाही आणि काय बी सांगत नाही. मी एक बोलू का? झोपताना डोक्याला ताप होईल असं बोलू नका. मग राहू द्या. बोल. दिवाळी हाय, घर समद भरलं हाय आणि माझं बाळू तेवढा नाही. वाटलंच मला. मी काय चुकीचं बोलले का? नाही, पर एक साल बाळू नसला तर चालणार नाही का? अहो 4 दिवस म्हणतीया म्या. तो सुधरावा म्हणूनच धाडला आहे ना हो त्याला. वय पण डोक्यातनं काढून टाकाय समत. आपलं दुःख आपल्यापाशी, दुसऱ्याला दाखवत बसू नका. बर पर दिवाळीचं गोडधोड तरी घेऊन जात्याल नव तिकडं. जीवच राहत नाही तुमचं. म्या सांगितलेलं ऐकायचं नाही असंच ठरवलेलं आहे तुम्ही. आता नाही मला वागतायत तुमच्यासारखं. बघू काय करायचं ते. पाहुण्या रावळ्याची समता करा मग बघू.
पोटात भाकरी तुकडा गेला तर बरं वाटेल. अरे बाळा तू बी तर खाल्लं नाहीस, पहिलं तू खा. तब्येतीची काळजी घ्या. कामाचा व्याप फार वाढत चाललाय तुमचा. त्याच्यामध्येच लय आनंद आहे बघ. बराबर आहे. आणि दिवाळी पण अशी तोंडावर आलीये, चालायचंच. हे बरा झाला तू आठवण करून दिला. ते आपल्या समदा व्यापारी लोकला मिठाई पाठवायची तयारी करायला लागेल बघ. हो. हा. काय ग यमुना, गंगाप्पा काय झाला? जी जरा बोलायचं होतं. बोल ना मग. काय तुमच्या लोकच्या समजा व्यवस्थित चाललाय ना? हो. हे वेळेला दिवाळीची तयारी एकदम जोरदार करायची. हा वय वय. बोला काय सांगायचा होता? जरा सांगायचं होतं की बाळूला आमराईत धाडणारच आहेत, तर दिवाळी परतूर इथंच ठेवून घेतलं तर बरं होईल. ते कसं आहे, आमरायत कुणी बी नाही, आणि सणासुदीच्या काळात तो एकटा तिथं राहील ते बी बरं नाही वाटणार ना. आनंद आहे, आनंद आहे. बाळू सगळ्यांच्या लाडका झाला हे बघून मनाला लई बरा वाटला बघा. मलाही बाळूची खूप काळजी वाटत होती. त्याला इथल्या सगळ्या माणसांची सवय झालीये ना, आणि अचानक ऐन दिवाळीत त्याला एकट्याला तिकडे लांब पाठवायचं म्हणजे. हे बघा, ते बाळूच्या विषयपासून आता मला थोडा लांबच ठेवा. कसा आहे, कामाचा व्याप खूप वाढलाय, तेव्हा आता छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला मला वेळ नसेल. तेव्हा आता जे काय निर्णय घ्यायचा असेल ते तुमच्या तुम्ही घ्या. हा, माझ्यापर्यंत नका आणू. ठीक आहे, चल येते मी. चला. गंगे, ए गंगे, काय झालं? कशापायी बोलवलं मला? कशापायी म्हणजे? मी काय उगाच आरडत असते काय? बघ रे हिर्या, कशी बोलती तुझी बायको. अहो पर मी असं कुठं म्हणलं? म्हणाय कशा पाहिजे? समजा समजतंय मला. माझ्या आईला उलट बोल नकस. बर, चुकलं माझं, माफी करा. आणि सांगा काय काम आहे ते. सांग रे हिर्या. चला आवराय घ्या, आपल्याला निघायचं आहे. कुठं? कुठं म्हणजे आपल्या घरला. चला. अहो पर तुम्हीच तर काल म्हणलं होतात ना तर राहू म्हणून. राहिलो की एक दिवस तुझ्या आई बानं मन धरणी केली म्हणून. पर दिवाळी संपली कुठं आहे अजून? नसू दे, आपण आपल्या घरला जाऊन करू. हा, अहो पर असं कशा पायी? माझ्या आई बाला काय वाटल? त्यासनी काय वाटल, या परीस आमासनी काय वाटल, ह्याचा विचार नको का कराया? मी काय समजले नाही. काय चुकलं असल तर तसं सांगा जी. तुझ्याशी बोलून काय उपयोग नाही. जा तुझ्या आई बाला घेऊन ये जा. अहो पर सांगा तरी. माझी आई जा म्हणली ना. जा. जी. आजी तू काय सांगणार आहे? समजेल हा तुला. पर मला इथं राहायचं आहे. ध्यान आहे येणार घरला. कशाला राहायचं आहे? मला बाळ मामा आणि भीमा मामा संग खेळायचं आहे. काय ना ग, बोलिवले जी आम्हासनी. गंगी म्हणली तू मस्ती काहीतरी बोलायचं आहे. आमासनी आजच्या जायचं आहे. म्हणजे अहो पर काय काय आहे? म्हणजे सणाची पूजा होऊ द्या, गोडा थोडाचं जेवण करा आणि मग जा की निवांत आठवडाभरानं. ज्या घरात जावयाचा मान पान होत नाही
त्या घरात फुकाचं गोडाधोडाचं खात बसाय आमासनी हाऊस नाही. हो पर मानपान करा येळ तर द्या थोडा. हा काय म्या आजच चाललो आहे. जावय बापूस नवीन कापड आणाय. तुम्हाला की नवं लुगडं घ्यायचं आहे. लेकरासनी सुंदरानं आधीच समज करून ठेवला आहे. त्यानं काय होतंय? मागल्या दिवाळीला तुम्ही आमासनी विसरला होता आणि सण झाल्यानंतर कापडन धान पाठवून काय उपयोग आहे? अबब झालं गेलं इसरून जावाजी. आन सांगा आता आणखी काय करू? जावयासनी सोन्याची अंगठी, आणि चांगली सोन्याची साखळी करा. अबब पर ह्या साली पीक पाणी नाही आलं. हे रडगाणं म्हणायचं असल तर जातो आम्ही. वत नसल तर तसं सांगा. हिर्या चल रे. थांब थांबाजी थांबा. असं भरल्या घरात जाऊ नका सणासुदीच. म्या करतो काहीतरी. अबब पर बा राहू दे. उगा कशा पाहिजे? जे व्हायचं ते होऊनच जाऊ दे. ही परत बसायची येणार नाही. तू चल समजासनी गोडाचं खाया कर. म्या बघतो काय करता येतं ते, हा? वय बाळू हे बघ कोण आलाय. तुम्ही आलाय सवय. त्या तुला काहीतरी सांगायला आले आहेत. मला बोलवायचं. मी आलो असतो की. नाही नको, वाड्यात बोलायला नको म्हणून मी आले. आलं माझ्या ध्यानात. तुम्ही काय सांगताय ते मोठ्या मालकीन बाईसनी कळाय ना ग, होय ना? वय तुला बरं तेवढं कळतंय. बाळू तुला आम्ही आमराईत पाठवायचं ठरवलंय. माझ्याकडनं काय चुकलं आहे का? तसं नाही, इथनं बाहेर काढताय म्हणून विचारलं. तशा नाही बाळू, तुला तर माहितीये तू इथं वाड्यात राहायला आलेलं शेटजींच्या आईना पहिल्यापासूनच आवडलेलं नाहीये. त्यामुळे या ना त्या कारणाने तुला त्या कामावरनं काढून टाकतील. त्यामुळं आम्ही असं ठरवलंय की तू आपल्याच आमराईत काही दिवस राहायला जा. वय काय दिवस तू नाही दिसलास तर राग निवळेल त्यांचा. म्हणून सांगायला आले की दिवाळीत तू इथंच राहणार आहेस आणि मग दिवाळीनंतर आमराईत जा. तुम्ही ठरवलं आहे ना? मग झालं तर. मला भीत माणसामध्ये बरं वाटतंय. तिकडे सगळेजण सण साजरा करीत असतात आणि आमराईत तू एकटाच काय करशील? पण मोठ्या मालकीन बाईसनी चालेल ना? ते मी बघते, मी सांगते त्यांना. हा म्हणजे बाळू दिवाळीला तू आमच्या संग असणार? हो, आपण सगळेजण मिळून इथं दिवाळी साजरी करू. एक विचारायचं होतं. बोल. सालगाड्यासनी सुट्टी नसते होय? बाळू अशा काय विचारतो? तसं नाही, आई लय आठवण काढत असेल माझी. दिवाळीला 2 दिवस जाऊन आलो असतो तर बरं झालं असतं. ठीक आहे, मी सांगते तुला नंतर.